मध्यरात्रीच्या सुमारास शहरातील वंजारपट्टी नाका परिसरात झालेल्या अपघातात दुर्दैवी डॉक्टर नसीम अन्सारी याचा दुर्दैवी मृत्यू झाला। यानंतर शहरात अनेकांकडून संताप व्यक्त केला जात आहे। या दुर्दैवी घटनेनंतर आमदार रईस शेख यांनी पोलीस उपायुक्त शशिकांत बोराटे यांची शिष्टमंडळासह भेट घेतली। हा मृत्यू रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे झाला आहे, त्यामुळे या अपघातास महानगरपालिका प्रशासन जबाबदार असून संबंधित अधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली। यावर पोलीस उपायुक्त यांनी तक्रारदारांचा पुरवणी जबाब घेऊन गुन्हा दाखल करण्याचे आश्वासन दिल्याची माहिती आमदार रईस शेख यांनी दिली आहे। विशेष म्हणजे येथील उड्डाणपुलावर रस्ते दुरुस्तीचे काम करीत असताना पालिका प्रशासनाने पोलीस अथवा वाहतूक पोलीस यांना कल्पना दिली नसल्याने या मार्गावर वाहतूक कोंडी होत असल्याची तक्रार आमदार रईस शेख यांनी केली आहे। बघा, भिवंडी शहर असो किंवा भिवंडी ग्रामीण असो, आज भिवंडी परिसरची परिस्थिती खूपच वाईट झालेली आहे। सातत्याने असेंब्लीमध्ये या विषयामध्ये आम्ही बोलतोय, सातत्याने आम्ही निवेदन करतोय, 2 वेळा आम्ही आंदोलनही केलेले आहेत, पण निर्दोष लोकांची याच्यामध्ये बळी जात आहे, हे दुःखद आहे। आज DCP साहेबांकडे येण्याची जी गरज पडलेली ती आहे की आमची मागणी आहे की जे महानगरपालिकाचे अधिकारी आहेत, ज्यांच्यामुळे ही निर्दोष जीव गेलेला आहे, त्यांच्यावर कारवाई व्हावी, त्यांच्यावर FIR व्हावी। कारण एक धक्कादायक बातमी अशी आहे की जे भारतरत्न अब्दुल कलाम आझाद ब्रिज आहे त्याची रिपेअर करण्यासाठी महानगरपालिकेने घेतलं, तेव्हा पोलीसला किंवा ट्रॅफिक पोलीसला कोणताही इंटिमेशन केला गेलेला नव्हता। म्हणून जे ट्रॅफिक जॅम झाला त्यामुळे लोकांचं फ्रस्ट्रेशन वाढलं आणि हा ॲक्सिडेंट झाला। आणि मूळ कारण या ॲक्सिडेंटचं आहे की जे रोडवर एवढा मोठा खड्डा मी म्हणणार नाही, तिथे रोडच नाही अशी परिस्थिती आहे। हे 2 कारण मोठे आहेत आणि महानगरपालिका याच्यासाठी 100% जबाबदार आहे। तर त्यांच्यावर गुन्हा दाखल व्हावं, त्यांच्यावर कारवाई व्हावी ही मागणी आहे। मी सन्मान्य DCP साहेबांचा धन्यवाद मानेन की जी FIR झालेली आहे सध्या त्याच्यामध्ये ॲडिशनल स्टेटमेंट घेऊन जे अधिकारी जबाबदार आहेत त्यांचं नाव टाकण्यात येणार आहे। तर मी आज संबंधित परिवाराला पण सांगणार आहे, संबंधित नगरसेवक आहेत त्यांना सांगणार आहे की त्यांचं ॲडिशनल स्टेटमेंट देऊन या महानगरपालिकेचे जे जबाबदार लोक आहेत, म्हणजे जे या दुर्घटनेसाठी जबाबदार आहेत, त्यांच्यावर कारवाई यावी अशी मागणी करून FIR मध्ये अमेंडमेंट करावी। थँक्यू।